नमस्कार, पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे. तिप्पट होणार कर्मचाऱ्यांचा पगार, फक्त आयोगाला मान्य व्हायला हव्यात महत्त्वाच्या गोष्टी. चला पाहूया याविषयी सविस्तर माहिती. त्यापूर्वी आपणास विनंती आहे, चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका. कर्मचाऱ्यांचे पगार हे तिप्पट होणार. नवीन आयोग सुमारे 50 लाख कर्मचारी आणि 65 लाख निवृत्तीवेतनधारकांसाठी वेतन आणि निवृत्तीवेतन सुधारण्यासाठी काम करत आहे. आयोग मे 2027 पर्यंत अहवाल सादर करेल आणि त्यांच्या शिफारशी 18 महिन्यात लागू होणार आहे. परंतु हा फायदा कोणाला होणार, चला तर पाहूया. हा आयोग एकूण 1 कोटी कर्मचाऱ्यांचा फायदा देणार आहे, ज्यात सरकारचे कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांचा समावेश असणार आहे. आयोगाने कुटुंब युनिटमध्ये बदल करण्याचा विचार केलेला आहे, ज्यामध्ये सध्या वेतन गणना ही 3 सदस्यांच्या कुटुंबावर आधारित आहे. संघटना 5 सदस्यांपर्यंत वाढवण्याची मागणी करत असून ज्यामुळे खर्चाचा आधार सुमारे 66% वाढणार आहे. तर यासोबतच आयोग लागू होईपर्यंत DA मूलभूत वेतनाच्या टक्केवारीनुसार दर 6 महिन्यांनी सुधारला जाईल. सध्या DA हा 58% आहे, जो लागू झाल्यानंतर मूलभूत वेतनात विलीन होऊन DA 0 होणार आहे. तर या आयोगाचा निवृत्तीवेतनधारकांनाही मोठा फायदा होणार आहे, ज्यामध्ये 65 लाख निवृत्तीवेतनधारकांसाठी निवृत्तीवेतन 1 जानेवारी 2026 पासून सुधारले जाणार आहे आणि हे आयोगाच्या शिफारशीनुसार होणार आहे. सोबतच कर्मचाऱ्यांना देखभालीची रजाचा सुद्धा लाभ मिळणार आहे. संघटना आरोग्य सेवा आणि UPSCद्वारे निवड न झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी 1 वर्षाच्या पालक देखभालीची रजा मागत आहेत. जर या मागण्या मान्य झाल्या तर कर्मचाऱ्यांचे वेतन हे 3 पट वाढू शकते. वेतनवाढीची ही मागणी कर्मचारी संघटना किमान मूलभूत वेतन 54,000 रुपये करण्याची मागणी करत आहे. सध्याचे किमान वेतन हे 18,000 रुपये आहे, जे लागू झाल्यास 3 पट वाढू शकते. तर फिटमेंट फॅक्टरमध्ये सुद्धा मोठा बदल होणार आहे. फेडरेशन ऑफ नॅशनल पोस्टल ऑर्गनायझेशन सारख्या संघटनांनी फिटमेंट फॅक्टर 3.0 ते 3.25 पर्यंत करण्याची शिफारस केलेली आहे. आता सरकार नेमका काय निर्णय घेतो याकडे सर्व कर्मचाऱ्यांचे आणि पेन्शनधारकांचे लक्ष लागलेले आहे.